भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची अस्त्र निष्प्रभ ठरतात। S-400 सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल हवेतच नष्ट केले। S-400 अर्थात सुदर्शन डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानवर प्रचंड भारी ठरली आहे। S-400 ने पाकिस्तानचे सगळे हल्ले मोडून काढलेले आहेत। भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची सगळी अस्त्र अगदी निष्प्रभ ठरतात। पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल या S-400 सिस्टीमने हवेतच नष्ट केले। सुदर्शन डिफेन्स सिस्टीम ही पाकिस्तानच्या सगळ्या अस्त्रांसमोर प्रचंड भारी ठरते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, ही जी S-400 सिस्टीम आहे त्याचे नेमके काय वैशिष्ट्य आहेत आणि कशा पद्धतीने ती काम करते? आहे त्या सिस्टीमचा आपण जर विचार केला, ही सिस्टीम आपण रशियाकडनं विकत घेतली होती 2018-19च्या दरम्यान। आणि या सिस्टीमची वैशिष्ट्य असे आहेत की 40 ते 400 किलोमीटरच्या पर्यंतची जी रेंज असते ती रेंज कव्हर करण्याचं काम या सिस्टीमच्या मार्फत होत असतात। आता जर आपण पाहिलं तर या सगळ्या सिस्टीमचा विचार केला तर ही सिस्टीम भारताकडे आहे आणि अगोदर ही S-300 होती। S-300 ही जी सिस्टीम आहे त्यानंतर ती डेव्हलप करण्यात आली S-400 आणि आजच्या पुढचंही व्हर्जन रशिया आपल्याला देणार आहे। या सिस्टीममुळे हवेमध्ये जेव्हा मिसाईलचा मारा केला जातो त्या मिसाईलला पाडण्याचं काम हवेतच केलं जातं, त्याला एअर डिफेन्स सिस्टीम असं म्हणतात। थोडक्यात एक कवच आहे आणि त्या कवचच्या अंतर्गत जेव्हा त्याला अलर्टनेस येतो तेव्हा ती सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्हेट होते। आता याच्यामध्ये AI व्हर्जन देखील येण्याची शक्यता आहे। पुढच्या काळामध्ये ही सिस्टीम अधिक प्रमाणात मध्ये ऍक्टिव्ह होईल। रशियाने ही डेव्हलप करण्यात आलं होतं। आता याच्यामध्ये काही सिस्टीम अशा आहेत की आपण पाकिस्तानच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती अधिक प्रमाणात DRDOने विकसित करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने ड्रोनचे हल्ले होतात, ड्रोनच्या हल्ल्यांना पाडण्यासाठी ही सिस्टीम जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरते। त्यामुळे या सिस्टीमला एक महत्त्व प्राप्त होतं। S-400चा अजून जर तपशील आपण पाहिला तर उंचीचा विचार केला तर 30 किलोमीटर हवेमध्ये थेट जाऊन मारा करून एखादा जे शस्त्र आहे, अस्त्र आहे, मिसाईल आहे ती ते पाडू शकते। साधारणपणे जर पाकिस्तानने आपल्यावरती काल ज्या पद्धतीने हमासने अचानक इस्रायलवरती हल्ले केले होते, आपण पाहिलं असेल अचानक मोठ्या प्रमाणात शेअरिंग जे आहे ते इस्रायलवरती झालं होतं आणि इस्रायलला उत्तर देताना कारण त्यांचं सिस्टम जे आहे ते काम करू शकलं नव्हतं। मात्र भारताने ज्या पद्धतीने हे सिस्टम ऍक्टिव्हेट केलं आहे त्याच्यावेळी जर 100 गोळे ॲट अ टाइम जरी आले तरी आपण S-400 जे आहे ते उत्तर देऊ शकतं, अशी ही सिस्टीम आहे। याची रडार सिस्टीम जी आहे ती 92 NS6E ग्रेव स्टोन रडार सिस्टीम आहे। त्यामुळं हे स्टेल्थ तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेलं आहे। त्यामुळं हे जे आहे जगातील महत्त्वाच्या देशांकडे असलेली हे रडार सिस्टीम आहे। अगदी आणि हीच अगदी प्रभावशाली अशी रडार सिस्टीम असलेलं हे सुदर्शन पाकिस्तानवर प्रचंड भारी पडताना दिसतंय। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.